नेपाळ भारताला मागे टाकतोय. अरे हो खरंच, कारण त्याची सुरुवात त्यांनी आत्ताच केली आहे. मागच्या वर्षी भ्रष्टाचाराला कंटाळून तिथल्या जेनझी मुलांनी सरकार विरोधात आंदोलन केलं आणि तिथलं सरकार पाडलं. आता जे नेपाळमध्ये निवडून आलेत ते सगळे तरुण नेते. नेपाळचे आत्ताचे पीएम एक रॅपर आहेत, तर होम मिनिस्टर एक डीजे आहेत. आता तुम्ही म्हणाल हे लोक पार्लमेंट मध्ये पार्टी करणार का? तर असं काही नाही. हे लोक असे पॉवरफुल निर्णय घेत आहेत जे भारताला कधी जमणार नाहीत. नेपाळच्या गृहमंत्र्यांनी सरळ सांगितलं नो व्हीआयपी ट्रीटमेंट. आता नेपाळमध्ये पीएम सुद्धा व्हीआयपी नाहीत. एवढंच काय, तर होम मिनिस्टर स्वतः गाडी चालवून पार्लमेंटला जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिग्नल सुटेस्तोपर्यंत सिग्नल वर थांबतात. सामान्य नागरिक आणि पॉलिटिशियन्स यांना एकसारखे नियम हवेत. नाहीतर आपल्याकडे जर कोण व्हीआयपी येणार असेल तर अख्खं शहर ट्रॅफिक मध्ये थांबतंय. एवढंच नाही, तर नेपाळ आता शिक्षणावरती जास्त भर देतं. तिथल्या सरकारने प्रायव्हेट शाळांवरती बंदी आणली आहे आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी सरकारी शाळांवरती जास्त भर दिलाय. इतकंच नाही, तर त्यांनी 100 डेज पॉलिसी सुद्धा सुरू केली आहे. 100 दिवसात ज्या कामाची त्यांनी कमिटमेंट केली होती ते पूर्ण करणार आहे. नाहीतर आपल्याकडे 5 वर्ष कसे निघून जातात समजतच नाही. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नेपाळच्या पीएमनी आपल्या बँगलोर मधून शिक्षण घेतलंय आणि त्यांनी शपथ घेतली आहे की ते नेपाळला भ्रष्टाचार मुक्त करतील. आता काही लोक कमेंट मध्ये येऊन म्हणतील नोकरी करायला तर भारतातच यावं लागेल नेपाळी लोकांना. पण भाऊ, त्यांच्या सरकारने ऍटलिस्ट पहिलं पाऊल तरी उचललंय, काही बदल तरी निवडलाय. तू आधी ट्रॅफिक मधून घरी जा, कोणत्या तरी व्हीआयपीचा ताफा येत असेल